ए गोळ दादा, काय? काहीतरी चारा भूक लागले राव. अरे बरं जाऊ थोड्या वेळ त्याने खाऊ काय तर. सरपंच इकडे 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 इकडे. कर बरं ना. सरपंच का हा. हो? सकाळी तुम्हाला मराठी शाळेकडे जाताना बघितलं. कशाला गेलते मराठी शाळेत? अरे शाळेतूनच आलो मी आता. हा मला आहे ना आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत ना शिंदे साहेब, हा हा हा. त्यांनी बोलावलं होतं. होय. तर ते काय म्हणले माहिती आहे का, हा की सरपंच आपल्या गावच्या वतीने आहे ना आपले मराठी शाळेच्या पोरांना आहे ना एक कॉम्प्युटर त्यांनी मागणी केली सरांनी. होय. तर मी तोच विचार करीत होतो की बुवा कसं आहे कॉम्प्युटर दिलं हा. तर पोरं शिकतील तरी ना. नाही. हा, कसं सर आहे आता डिजिटल युग आहे. हो हम्म. पाहिजे पोरांना आहे ना कम्प्युटर पाहिजेच डिजिटल युगात. तर मी तेच म्हणलं आता जर आपल्या गावातल्या लोकांना जर मागितलं किंवा वर्गणी केली तर देऊ शकतात. पण त्याच्यापेक्षा आहे ना मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्या गावातून त्या रस्त्यातून रस्त्याच्या कडेला जे चिंचेची झाडे आहेत, हा आता त्याच्या चिचा कशा गाभुळलेल्या आहेत, हा अशा तशा त्या वाया जाणार आहेत. हा बरोबर. वाळा त्यात, त्याचा काही उपयोग होत नाही. हा तर मग मी जर समजा तुम्हाला म्हणलं की त्या चिंचा तोडा, विका आणि त्या येणाऱ्या पैशातून आपण शाळेला कॉम्प्युटर देऊ, तर तुम्हाला कसं वाटतंय, कर सांगा तुम्ही. अहो हा. अहो, 100% करणार राव सरपंच. याच्यात काय विचारायची बाब आहे काय? तुम्ही सांगा ना आम्हाला आम्ही करणार. करणार ना. आता शेवटी बघा कम्प्युटर द्यायचंय कुठं आपल्या गावच्या शाळेतच शाळेत द्यायचंय ना. द्यायचे. हा. मग देऊ की मग चांगली गोष्ट आहे उलट. आता तसं काय ती काही झाड काय कोणाच्या वैयक्तिक मालकीची नाहीये, हा आहे का नाही. तसा बी त्या चिंचाचा नाशच होते ना हो. हा. गाड्या गाड्या बिड्या जात्यात त्यात चेंगरा त्यात गाड्याच्या टायर खाली. मग आपण ते डोकं लावून चांगलंय उलट. चालतंय मग तसं करा. हा मग कधी कामाला लागता. आजच. आजच ना. हा चालतंय करा मग. लागतो का मला? चला हा करू. माझा आहे ना एक म्हणजे काय एक काम होऊन जाईल माझं. अहो सरपंच निश्चिंत राहा तुम्ही आता. करून चालतंय घेतो ना. आम्ही. चला येऊ गोळ का. दादा, हा. ठीक आपण आहे. मदत केली म्हणजे त्या शाळेला मदत. हा, चला. चला. हा अरे खा पांगू नको. ए भांडे इकडे ये जरा. तुला बातमी काय आली की काय रे. सरपंच काय करणार आहे माहितीये हा. का, रस्त्याच्या कडेला जेवढी चिचाची झाड आहे हा. त्याच्या सगळ्या चिचा तोडणार आहे, नेऊन विकणार आहे, त्याच्यातून जे पैसे येते का शाळेला कम्प्युटर घेऊन देणार आहे. असं कसं काय सरपंच करणार आहे गडे. अरे ती काय रस्ता का त्यांच्या मालकीचा आहे का. अरे ती सार्वजनिक मालमत्ता आहे. हा त्याची एकटीच असे कसं काय चिता ऐकू शकते ते. अरे त्यांना चिता ऐकायचं त्यांनी ग्रामसभा घ्यावी. हा सगळ्या लोकांना सांगावं. मला सांग तुला विचारलंय का त्यांनी. नाही मला नाही हा विचारलं. मला विचारलंय का. नाही. हा? नाही विचारलं. मग असे कसे परस्पर निर्णय घेतले त्यांनी. नाही मला काय म्हणायचं माहिती का. हा. अरे त्यांना एवढीच समाजसेवा करायची ना तर पदरचे पैसे नाही करा म्हणा ना. हा हा. इथं असे समाज म्हणजे सार्वजनिक चिता जोडून त्याचे पुन्हा कॅम्प्युटर घेऊन पुन्हा ती शाळेला देणार. मग नाव सरपंचाच होणार हे कळालं का तुला. मग ते तर ती तर शाळा आहे ना त्यांची. नाही कडे असा निर्णय घेतलाय ना त्यांनी. हा. तो चुकीचा निर्णय घेतलाय. तुषार त्यांना एक बुटक सुद्धा तोडू द्यायचं नाही. कशा तोडतात ना तीच बघतो मी. चल तू बरं चल. चल दाखव मला. करणे. ए थांबा थांबा ए थांबा 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 ए, थांबा यार, काय? ए थांबा. हे बघा सार्वजनिक मालमत्तेचं असं नुकसान करायचं नाही. हा? ए, नुकसान कुठे करतोय. चिचा झाडतोय आम्ही. चिचा कोणाला विचारून जोडीत आहे. कोणाला माहित सरपंचाने सांगितलंय आम्हाला ए. चिचा झाडा म्हणून. सरपंचाला जाब विचारायला जायलोय आम्ही. मग जा की. जोपर्यंत निर्णय होत नाही ना तोपर्यंत चित्र झाडाला हात लावायचा नाही तुम्ही. काय हा. तुमची का चिस्तावा तो हात लावायचा आहे. आणि निर्णय होत आहे आता. मी सरपंचाकडे ते जाब विचारायचा आहे. ए, तुषार घे घे ए. आणि कुठेतरी टाकून दे वाटात. एवढी काय रे तुमची दादागिरी. काय दादागिरी. काय म्हण- निर्णय झाल्याशिवाय चित्र झाडाला हात लावायचा नाही कळलं. एक बुटुक जरी घेतला तर तुम्ही येईन मग आम्ही दोघे. हा. हा. चला अरे आता गावच्या सरपंचाने सांगितलं आम्हाला दोघांना. तुम्ही कोणाला सांगणार. हा ना राव. त्याला गुळदार आहे काय डोक्यात ठेवाय काय. थांब, या चकले ना. आता जोडायचं कस काय पण चिचा. बघू आता सरपंच काय म्हणतात बघू. ते गेलेत ना निर्णय घ्यायला. अहो भाऊसाहेब कधी येणार तुम्ही गावामध्ये. अहो लोकांची कामं खोळंबल्यात राव. अहो सारखे लोक ग्रामपंचायतीमध्ये येतात चक्रा मारतात. भाऊसाहेब कधी येणार आहे, भाऊसाहेब कधी येणार आहे. उद्या का. बरं ठीक आहे चालतंय या मी सांगतो लोकांना. हा हा ठीक आहे ठीक आहे ठेवू का. सरपंच कर म्हणा. तुम्ही ही जी रस्त्याच्या कडीची झाडं जोडणार आहेत हा ती जोड मला सांगा. कुणाला तुम्ही विचारलं. कुणाला विचारलं. तुम्ही तुषारला विचारलं. नाही मला विचारलं. नाही. मग तुम्ही असा परस्पर निर्णय काय घेतलाय. अरे बंडू हा. त्याच्यात विचारायचे काय दावा. अरे ती सार्वजनिक झाडे. हा मग सार्वजनिक आहेत ना
मग विचारायची गरज आहे ना. अरे हे बघ त्या चिचा चालल्यात वाळून, हा. तशा पण त्या जात्यान म्हणजे पडून जात्यान काय होत्या त्याचा हा. काही उपयोग होणार आहे का? आपण त्याचं काय करणार आहे माहिती आहे का? त्या चिचा विकून जे पैसे येणार आहेत ना हा. ते मराठी शाळेला कॉम्प्युटर देणार आहे. अहो तिकडे ती चिचा वाळून जाऊ नसतं त्यांना बोरशी येऊ, तिकडे काय बी होती त्या चिचाचं. आपण माझं काय म्हणणं आहे माहिती का, तुमच्या हिशाला जेवढे येतात ना चिचा, मग त्याच्यामध्ये तुम्ही ती विका आणि त्याचे काय कॉम्प्युटर घेऊन शाळेला समाजसेवा करायची ती करा ना तुम्ही. अरे पण माझा उद्देश चांगला आहे ना. अहो मग तुमचा उद्देश चांगला आहे हो, त्याचा मी कुठं म्हणतोय वाईट उद्देश आहे, पण तुमच्या हिशाला जी येईन ना चिचा त्या ऐकून त्याची समाजसेवा करा एवढंच म्हणणं आहे. हा, सार्वजनिक चिचा मध्ये हे करू नका तुम्ही हा, समाजसेवा. सगळ्याच झाडाची चिचा तोडणार तुम्ही, मग आमच्या वाट्याला काय येणार? हा मग ए मला आहे ना स्पष्ट बरं सांगा बरं तुमचं काय म्हणणं आहे? वाटणी करा डायरेक्ट हा कशाची? झाडांची. आम्हाला हिस्सा पाहिजे. अच्छा म्हणजे तुम्हाला चिचाच्या झाडाची वाटणी पाहिजे. हा. बरं तुम्हाला जर समजा वाटणी केली हा. तर मग तुम्ही काय वादविवाद घालणार नाही, भांडणं करणार नाही. नाही 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 हा. नाही ना? किमान एक एक तरी झाड आलं पाहिजे आमच्या वाट्याला. हा. म्हणजे तुम्हाला 2 झाडं पाहिजे. हा. 2 झाड. बरं तुम्हाला कोणती झाडं पाहिजे? तुषार तिकडे रे. तुषार काय? कोणते झाड आहेत रे चांगले जरा ज्याला जास्त चिचा आहेत? वडा नाही का आपला, हा. वड्याच्या कडेला 2 झाड आहेत चिचाची. हा. त्याला मांडळ चिचा असतात कारण वड्याला कायम पाणी वाहत असते ना. मग ते वड्याच्या कडेचे घ्यायचे का? हा 2 चिचा घेऊ, एक एक होय ना आपल्याला झाड. बर 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 हो, सरपंच हा. ते वड्याच्या कडीचे 2 झाड आहेत ना चिचाचे, हा ते आम्हाला देऊन टाका. 2 झाडं. हो 2 झाड. म्हणजे तुम्हाला 2 झाडं दिली हो. तर तुमचा काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही काहीच नाही. बाकीच्या झाडांना तुम्ही काय ऑब्जेक्शन घेणार नाही? नाही 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 हा, हा. नाही घेणार नाही ना? घेणार. भांडणं करणार नाही, वादविवाद करणार नाही. नाही नाही पण सरपंच हा. तुमचे माणसं आमच्याकडे आले ना तर मग वादविवाद होऊ शकतात बरं. अरे आता तुम्हाला 2 झाडं झाली मग दिली ना, तुम्ही मालकच झाले ना त्या झाडांची. हा. आमची माणसं तिकडे फिरकणार पण नाही. हा पेरकली नाही आणि पाहिजे. माणसंच काय मी पण येणार नाही. येऊ नका. हा चालतंय ना? जमतंय. हा तुम्हाला दिली 2 झाडं. हा हा? फिरकू नका तिकडं. अजिबात हा नाही. चल रे तुषार. चल. हायला तुषार हा. झाड लय भक्कम आहे बाबा. हा मग तुला काय म्हणलं होतं, वड्याची कडेची 2 झाड भक्कमी एकदम. हा. चिचा पण मांडाळा असतात. चिचा पण हो. वड्याला कायम पाणी असतं ना. तुषार हा. ती माणूस कधी येणार आहे चिचा बघायला? माणूस येणार आहे 4 वाजता. आपण मी काय म्हणतो, हा. आपण येतो या चिचाच्या झाडाखाली बसलोय राखान, पण माईचीच तशीच आहे ना तिकडं. अरे दिसती नाही इथून, कुणी चिचा खाली आलं की पळत जायचं लगेच. तसं म्हणतो का? तुषार हा. चिचा बी मांदाळी लागले त्याला. हा. मला काय वाटतं माहिती का, कमीत कमी एक झाड आहे ना 5,000 रुपयाला जाईल. हा मग हा. त्याच्याशिवाय द्यायचं नाही. येऊ. दुसरा माणूस बघू लागलं तर आपण. हा हा द्यायचंच नाही 5,000च्या खाली. हे बघ तुझ्या चिताचे 5,000, हा. माझ्या चिताचे 5,000, 10,000 तर कुठंच नाही गेले. 10,000चा झटका झाला ना. हायला. बघ, हो ना. असं लक्ष ठेवून राहिला. हा. बघतो हे मी. अरे काय करताय दोघ जण इकडं? ए, अरे, चिचाला राखान थांबलो इथं. ह्या चिचला हा. अरे ह्या चिच खाली जास्त वेळ थांबू नका. का? तुम्हाला माहित नाही हा. का, हे चिंचेचं झाड म्हणजे बिबट्याचं घर आहे. हा? हा मग बिबट्याचं? अरे शिकार करून आला ना की तो वड्याला पाणी पितो हम्म. आणि या झाडावर येऊन आराम करतो तो. वन विभागानं हे झाड बिबट्याचं घर म्हणून आरक्षित केलंय. ते बघा खून पण आहे त्याच्यावरती. ही इकडे ही. हायला बांड्या, हायला खरं खून आहे की. ही बघितलीच ना आपण. बघितलीच नाही राव. अरे वन्य प्राण्यांना वास्तव्य करण्यासाठी ते आरक्षित केलंय झाड. अरे आयला आम्ही त्याच्या चिता तोडणार होतो. ह्याच्या हो. वन विभागाला विचारलं का? त्यांना काय विचारायचे तेव्हा? अरे खडी फोडायला जासाल की मग केस करतील तुमच्यावर. हं? वन्य प्राण्यांचं घर उद्ध्वस्त केलंय म्हणून. असं काही करू नका, निघायत ना लवकर. येईन बिन बिबट्या. अरे बाई मी बी जाते. ए यार हा? दुसऱ्या हा. हे लय वेगळं काहीतरी दिसतंय बाबा. हा. चल बाबा पळ. चल बाबा, बिबट्या बिबट्या यायचा पळ. तुषार हा. आज लय थोडक्यात वाचलो राव. अजून आपण थोड्या वेळाने तिथं थांबत होतो ना हा. तर बिबटे सुपडा सापत केला असता आपण. बंटा हा. दुसऱ्या, अरे तुम्ही इथं काय करताय? का? अरे ती वन विभागाली तुम्हाला शोधायला लागलेत. हा? हो का? तुम्हाला अटक करायला. आता हो म्हणजे एवढ्या लवकर कोणी पिन मारली आपली? कसं काय बाबा? काय माहित, बघा बाबा तुमचं तुम्ही बघा, मी जाते. हायला बांड्या. आईला तरी म्हणलं सरपंचाने आपल्याला ती 2 चिचाची झाड इतके सहजासहजी कसे काय दिले, म्हणजे अशी शाळा केली वय सरपंचानी. हायला, हा ऐक ना राव, हा. आपण झाड मागितली. हा. टपक्याने सरपंच म्हणले हा तुमची झाड. हा मग तेच ना, फक्त आता एवढं कलम हाटू दे रे. हा. मग भले दुसरं कलम लागलं तरी हरकत नाही, पण सरपंचाला सोडित नसतो मी आता. तू चल लोक. केली काय सरपंचाने? चल. अरे यार कसलं गरम होते, कसलं ऊन आहे. सावली झालं ना जरा बरं वाटते. सरपंच हो सरपंच. ओ सरपंच सरपंच. ए यार कोण आहे? ए, सरपंच आम्ही तर ए भांड्या, अरे घाबरलो ना मी. या अंगावर चादरी घेऊन कुठे चालले रे तुम्ही? काय दिवसा सांगू धावल्या? काय सांगू सरपंच तुम्हाला? अहो, ते आम्ही चिचा जोडायला गेलतो ना, हा. कोणतरी वन विभागाला पिन मारली आमची. अरे कसली पिन अन पिन जोडून टाकायची चिचा आणि त्याला काय रे? हा मग आम्हाला जोडायला लावा चिचा, आम्ही जातो खडी फोडायला.
कस काय सरपंच म्हणजे अशी शाळा केली का तुम्ही आमच्या सोबत काय केलं वन विभागाच्या ताब्यात असलेल्या चित्ता तुम्ही आम्हाला दिल्या अरे त्या तुम्हीच मागितल्या होत्या ओ अरे वा सरपंच सरपंच हे बघा आम्हाला तुमची ती चिचा बी नको आणि आम्हाला तुमची ती झाड बी नको काहीच नको आम्हाला आता आम्ही आहे ना 15 दिवस अंडरग्राऊंड होणार आहे दोघं कुठं जाणार आहे नेमकं हा म्हणजे सांगा तुम्हाला म्हणजे वन विभाग बी तुमचं प्लॅन बी तुमचं आणि तुम्ही जाऊन सांगा वन विभागाला अरे बाळांनो मी नाही सांगत कोणाला काही नको विश्वासच नाही तुमच्यावर तुषार चल, अरे ऐका ऐका नाही चल आपल्याला अंडरग्राऊंड आहा, वाटण्या पाया होत्या काय तुम्हाला चिचच्या अरे पट्टी सरपंच हा. हे बघा ह्या इथं खून केली हे बघा आहे का? अरे वा गोळ्या तू हात पुरला का तिथं अहो सरपंच हात कशाचा पुरतोय माझा एक कारण्याच्या खांद्यावर बसलो आणि खून केली अरे वा भारी 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 सरपंच हा. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी पण केलं त्यांना म्हणलं की हे झाड आहे ना बिबट्याचं घर आहे आरक्षित केलंय वन विभागानं पक्की घाबरली. आणि मी पण तसंच तुम्ही सांगितलं का नाही तसंच सांगितलं की वन विभागवाले तुम्हाला शोधायला लागल्यात. होय ना हो वा 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 मंदा हे तुमच्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जमलं नाही तर मी एकटा माणूस काय करू शकत होतो सांग बरं अहो सरपंच तुमचा हेतू चांगला होता उद्देश चांगला होता मग आम्ही मदत करणारच हा, की. आणि आम्ही हावतच ना तुमच्या पाठीमागे हा, मग मला आहे ना आताच ती भेटली होती हा. ती म्हणली आम्ही ना आता 15 दिवस अंडरग्राऊंड होणार आहे गावातच येणार नाही बरे हा चांगलीच घाबरल्यात आता त्या काय करा माहिती का तेवढ्या वेळामध्ये आहे ना ही दोन्ही झाड आहे ना झोडपून टाका चालन हा? सरपंच जोडपून टाक चालतंय चालतंय चालते चला येऊ का मग हा हा ओ येते मी पण हा. सरपंच हा परत पुढे उभं राहिलं ना अरे कोणीच येणार नाही आणि हा. जरी आले तरी मी आहे, तुम्ही आहे. एकीचे बळ आपले हा मग एकीचे बळ श्रेष्ठ बळ. आहे का नाही हा. चालतंय चला येऊ का हा, हा. हा ओ मी पण येते हा. हाय जोड दादा काय रे तीच तर लय मोठी आहे हा ना. शाकडा लय मोठा लागत मग शाकाटा घेऊन येऊ ना आता दुसऱ्याने बने आपल्या शाकडा कुठं टाकला माहित नाही ना हायला करणे बरं चल एखादा नवीनच शाकाटा घेऊन येऊ. चला चल.